शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतमोजणी होणार आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांकडून 2 दिवसाचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मतदान व मतमोजणी शांततेत पार पडण्यासाठी सुमारे 2000हून अधिक पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड रस्त्यावर असणार आहेत। महापालिका निवडणुकीसाठी आज मंगळवार हा जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। महापालिका सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे। मतदान झाल्यानंतर मतदारांच्या बोटांवर लावण्यात येणाऱ्या शाईऐवजी सुमारे 1200 मार्कर पेन वापरण्यात येणार आहेत। शहरात 17 प्रभागांमध्ये 342 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून प्रत्येक केंद्रावर 3 मार्कर पेन देण्यात येणार आहेत। या सोबतच 10% मार्कर राखीव ठेवण्यात येणार असल्याने एकूण 1200 मार्करांची व्यवस्था करण्यात आली आहे। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक 1 मधील निवडणूक अधिक तापत चालली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव, धमकी व आर्थिक आमिष दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केली आहे। महापालिका निवडणुकीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अनिल शिंदे यांना काल संध्याकाळी अचानक श्वासनाचा त्रास झाल्याचे समजते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरच्या आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। या संदर्भात हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉक्टर आशिष भंडारी यांनी माहिती दिली। पोलीस पथकाने शिंदे यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्यांना श्वासनाचा त्रास सुरू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत प्रभाग 7 मध्ये भाजपच्या उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे। त्यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या प्रभागातून बाळासाहेब वाळके, वंदना ताठे व वर्षा सानप हे भाजपचे उमेदवार आहेत। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।